एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून अडचणीत आला असून जून महिना संपत आला तरी धुळे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागलेली नाही। परिणामी जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। जलसाठा केवळ 34% आला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी प्रशासनानं शेतीसाठीचं आवर्तन बंद केलंय। तर दुसरीकडे धुळे तालुक्यातील कापडाणे परिसरात शेतकऱ्यांना पिकं जिवंत ठेवण्यासाठी आता टँकरद्वारे पाणी विकत आणण्याची वेळ आली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। रोहिणी नक्षत्र संपलं, मृग नक्षत्रही अर्ध्यावर आलं, पण धुळे जिल्ह्यात अद्याप पावसाचा ठोस पत्ता नाहीये। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था सर्वाधिक बिकट झाली आहे। विहिरींनी अक्षरशः तळ गाठला असून कापडणे परिसरात पिकांना पाणी देण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय। पावसाच्या अभावी जिल्ह्यातील जलसाठाही केवळ 34% आलाय। धुळे जिल्ह्यात अद्यापही पाऊस पडलेला नाही आणि यामुळे आपण बघितलं तर शेतकरी वर्गांच्या संपूर्ण नजर या पावसाकडे लागलेल्या आहेत। आणि दुसरीकडे आपण बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा एक वेगळा फटका धुळेकरांना बसणार आहे। त्याचं कारण असं की धुळे जिल्ह्यामध्ये जे काही मध्यम प्रकल्प आहे त्यात फक्त आता 34% जलसाठा हा उरलेला आहे। भविष्यात पाणी टंचाईचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये यासाठी अक्कलपाडा धरणातून जे काही शेतकऱ्यांना आवर्तन सोडण्यात येत होतं ते आवर्तन थांबवण्यात आलं आहे। यामुळे मात्र शेतकऱ्यांना देखील एक मोठा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला, कारण की शेतकऱ्यांना जे काही पाणी भेटणार होतं ते पाणी बंद झाल्यामुळं शेतकरी चिंतित आहेत, कारण की दुसरीकडे पाऊस देखील अद्याप झालेला नाही, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना हा एक प्रश्न उद्भवतोय। तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त 33% जलसाठा आहे। यामुळे धुळेकर नागरिक देखील यासाठी आता चिंतित आहेत। प्रशासनाकडून या संदर्भातल्या वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात येत आहेत। वाढत्या उष्णतेमुळे पाणी साठ्यात सातत्यानं घट होते। पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं मध्यम प्रकल्पांमधून शेतीसाठी सोडले जाणारे आवर्तन बंद केलंय। त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट उभं राहिलंय। दरवर्षीप्रमाणे पाऊस हा वेळेवर येत होता, पण यावर्षी मृग नक्षत्र हे पूर्ण गेलं। जून महिना हा शेवट आला तरी पावसाचा आज दिवसपर्यंत महाराष्ट्रात एक थेंबही आलेला नाहीये। राहिली दुसरी गोष्ट, जे पिकं जे बोरवेल किंवा विहिरी आहेत ज्या त्या पाण्याच्या स्रोतावर जे पिकं लावलेले आहेत ते सुद्धा 50% नुकसानीवर आहेत। तरी भगवंताने 2-4-5 दिवसात पाऊस आला तर ठीक आहे, नाही पाऊस आला तर शेतकरीवर एकदम वाईट परिस्थिती येणार आहे। पावसाची दांडी, परंतु आमच्याकडे पाण्याचे इरिगेटेड मुळे केळी पपई पीक हे लावलेलं आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे पाण्याचा एक थेंब म्हणजे अमृत असतं ते नसल्यामुळे केळी पपईवर सुद्धा 25% नुकसान आहे। जे संकट आहे या वर्षाचं 2026चं पाण्याचे फार मोठं वाटतं। या संकटामुळे शेतकऱ्याचं काय होईल हे सांगता येत नाही। आमच्याकडे शेतीला वेळेवर पाऊस आल्या नसल्यामुळे जे पिकं लावले त्याचे पण 50% नुकसान झालेलं आहे आणि उरलेले 50% पण आम्हाला जर एवढ्या 2-3 दिवसात पाऊस आला तर त्याचा काहीतरी उपयोग होईल आणि उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी त्यांचे दैनंदिन जीवन कसं काढेल आणि या पुढच्या गोष्टी व्यवहाराच्या या कशा होतील याकडे शासनाने पण लक्ष द्यावे ही नम्र विनंती। धुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलंय। त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध असलेला पर्याय सुद्धा बंद झालाय। कापडणे भागात अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच कापूस लागवड केली होती, मात्र त्यानंतर पावसानं पूर्णपणे दडी मारल्यानं ही पिकं धोक्यामध्ये आलेली आहेत। विहिरींमधील उरलं सुरलं पाणीही संपत चाललंय। परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होते। पाऊस लांबल्यानं ग्रामीण भागातील आर्थिक चक्रावरही त्याचा परिणाम होताना दिसतोय। पहिल्या आठवड्यात दरवर्षी मासूम दाखल होत होता, दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात। या वर्षी जून महिना संपण्यात आला तरी पण पाऊस अजून सुद्धा येत नाही। त्याच्यामुळे नाईलाजाने 1000 रुपये प्रमाणे टँकर आम्हाला विहिरीत टाकावं लागत आहे। आता किती दिवस टाकावं लागेल हेच आम्हाला सांगता येत नाही अजून। आता पाऊस जेव्हा चालू होईल तोपर्यंत चालू ठेवावं लागेल थोडंफार। आता भगवंताची इच्छा व्हावा, याच्याकडे राज्य सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा। विहिरींची जलपातळी खालवल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या समोर पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना टँकरच्या द्वारे विकतचं पाणी आणावं लागतंय। टँकरमधील पाणी विहिरीमध्ये टाकून ते ठिबक सिंचनाच्या द्वारे कापूस पिकाला दिलं जातंय। कापडणे परिसरातील शेतकरी एका टँकरसाठी तब्बल 1000 रुपये मोजतायत।
या रकमेत सुमारे 2,500 लिटर पाणी मिळतं. मात्र हा सगळा खर्च किती दिवस परवडणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावतोय. आता जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा केवळ आभाळाकडे लागलेल्या असून मान्सूनच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा सुरू आहे. अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे.